इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल, जागोजागी पडलेले खड्डे, त्यातून घडलेले अपघात, जखमी नागरिक तसेच शहरातील विविध भागातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिलं. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख DG सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते आणि मनपा गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पाणी साचणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधलंय. आपल्याकडे जे काही आता तक्रारी प्राप्त झाली आहे ते प्रत्येक तक्रारीवर आपण प्रयत्न करून ते सॉल्व्ह करणारच आहे. ऑलरेडी कालच्या पावसाळ्याच्या दृश्य बघून मेयर मॅडमनी सूचना दिलेली आहे की जिथे जिथे आपल्याला इमिजिएट ऍक्शन घ्यायचे आहे आणि जिथे लॉंग टर्म ऍक्शन घ्यायचे आहे त्याप्रमाणे ते डिवाइड करून आपण ऍक्शन घेणार. समजा जिथे साफसफाईचा आणि ते मॉन्सून टास्क फोर्सचं जे पुढे नियोजन आहे ते पण आपण करू आणि जिथे जिथे गेबियन वॉल, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज नेटवर्कचे जे विषय आहेत ते पण आता आपण एक त्याच्या DPR करून ते GB मध्ये सादर करू. तसाच मेयर आणि डिप्टी मेयर तर्फे आणि स्टँडिंग चेअरमॅन तर्फे शासनाला एक प्रपोजल ते देत आहे की आपले जे सगळे कॉलनी रोड्स आहे, जसं सगळ्यांची डिमांड पण आहे की ते पण जे रिपेअर करायसाठी ते ऑलरेडी प्रयत्न करताय. तर त्यासाठी सगळे एस्टिमेट्स वगैरे तयार करण्याचे आपले काम चालू आहे आणि ते खूप युद्ध पातळीवर आपण ते करतोय. आता 100 जे ऑफिशियल फिगर्स आहे ते अजून फायनल कन्फर्मेशन यायचं आहे, परंतु 125 ते 150 mm पर्यंतची पाऊस 8 तासात झाली आहे. ही आपली नॉर्मल पाऊस नाही आहे, बरोबर. आणि जिथे जिथे पाणी साचला होता ते 2 ते 3 ते 4 तासात, मॅक्सिमम 6 तासात एक ठिकाणचं पाणी शेवटी ते त्यांनी काढलंय. पण आपली संपूर्ण यंत्रणा, आपल्याकडे जेवढे मटेरियलचा, जेवढा मॅन पॉवरचा जे काही सगळा होता, कॉन्ट्रॅक्च्युअल आपले लोक, सगळे नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी, सगळे पदाधिकारी इन्क्लुडिंग मेयर, डिप्टी मेयर, स्टँडिंग सर्व फील्डवर होते. राईट, म्हणजे जेवढं आम्ही करू शकतो ते करतो. पण जर खूप अतिवृष्टी झाली, आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता, इव्हन बाकी बाहेरच्या देशात पण असा जर अनएक्सपेक्टेड पाऊस येतो तर त्याला पण अडचण होतोच. आपल्याला पण तसा प्रकारचा काल अनुभव झाला आहे. मागच्या वर्षी तोच विषय होता की आपला बजेट हेड सेपरेट नव्हता, पण जे पैसे आले होते ते बजेटमध्ये अब्झॉर्ब केले म्हणजे झाले होते. पण आता बॉडी पण आली, त्यांनी पण हे मान्य हे केलंय, आम्हाला मदत केली त्याच्यात की ह्याचा आपण सेपरेट रोड रिस्टोरेशन साठी सेपरेट बजेट ठेवू. जे कोणी खोदकाम करून आम्हाला जसे पैसे जमा करताय रोड रिस्टोरेशन, ते पैसे आपण त्यासाठीच वापरणार. आता राहिला MNGLचा विषय, मी ऑलरेडी सांगितलं आहे की गटनेते, मेयर मॅडम, डिप्टी मेयर साहेब, सगळे लोकप्रतिनिधी सोबत एक MNGLच्या अधिकाऱ्यांसोबत आपण एक मीटिंग लावणार आणि जे नागरिकांचे विषय आहेत ते त्यांच्या समोर आपण मांडणार. तरी आपण डे टू डे मध्ये पण त्यांच्याशी टच मध्ये आहे आणि ते पण त्यांच्या बेस्ट एफर्ट्स करताय की लवकरात लवकर ते कसं करू शकतात. हे आंदोलन नव्हतं, आम्ही आयुक्तांना भेटायला आलो, निवेदन दिलं की नाशिक महापालिकेमध्ये प्रचंड, नाशिक महानगरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे तुम्ही जर लवकरात लवकर नाही बुजवले आणि नागरिकांच्या समस्या या लवकरात लवकर तुम्ही जर दूर नाही केल्या तर या नाशिक महानगरपालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल. हा इशारा आम्ही आयुक्तांना दिला. आयुक्तांनी सांगितलं की 7 दिवसाच्या आत आम्ही सर्व नाशिकमध्ये खड्डे बुजवून टाकू. नाशिक महापालिकेमध्ये पाणी असेल, ड्रेनेज असेल, या सर्वच मुद्द्यांवरती MLJने जो संपूर्ण नाशिक खोदून ठेवले आहेत, रस्ते खोदून ठेवले आहेत, त्या संदर्भात देखील आम्ही त्यांना निवेदन दिलं. आणि कालचा जो पाऊस झाला, आपण बघू शकला असेल की महापालिकेच्या बाहेर देखील पूर्ण तलाव तयार झाला होता आणि महापौरांना, आयुक्तांना देखील महापालिकेच्या बाहेर पडता आलं नाही. म्हणजे इतकी दयनीय अवस्था या नाशिकची झाली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. होतं काय आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किंवा शिंदे गटाचे नगरसेवक आहेत तिथेच अधिकारी जास्त लक्ष देतात, त्यांच्याच प्रभागामध्ये काम करतात. म्हणजे महापालिकेचं जे बजेट झालं त्यामध्ये देखील आयुक्तांचं बजेट असेल आणि सर्वांचं बजेट असेल, या बजेटमध्ये देखील खूप मोठी तफावत आहे की भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या नगरसेवकांना जास्त निधी दिला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना फार कमी निधी दिला. हा दुजाभाव हे पूर्वीपासूनच करतात आणि आज देखील अधिकारी कुठलंही काम करायचं असेल तर तिथं बघता की नगरसेवक कोण आहे, आणि तिथं जर BJPचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल तर तिथलं काम लवकर होत. त्यांनी सांगितलं की मी लवकरच अधिकाऱ्यांची मीटिंग घेते आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना करते की यापुढे असं होता कामा नये. निवेदनातून खड्ड्यांमुळे
वाढलेल्या अपघातांची दखल घेऊन तातडीनं रस्ते दुरुस्ती, नुकसानग्रस्तांना मदत आणि पावसाळी आपत्कालीन उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी करण्यात आली. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.